राम राम मंडळी, उद्या रंगणार आहे भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान, ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मान आहे आणि त्याच्यामुळेच त्या मैदानाचा गुलाल घेण्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालक असतो तो आसुसलेला असतो. मित्रांनो, मैदान अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे. संध्याकाळी लॉट पडतील, पण अजूनपर्यंत खेळ पायऱ्यांचा तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. म्हणजे खराब खेळ पायऱ्यांचा, म्हणजे अजूनही बऱ्याचशा पायऱ्यामध्ये द्विधा आहेत. हो, नुसत्या द्विधा नाही तर धप्पे सुद्धा पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा धप्पा आपल्याला पडू शकतो ते म्हणजे बकासूरच्या पायऱ्यामध्ये. हिंद केसरी बकासूरच्या पायऱ्यामध्ये आपल्याला 100% धप्पा पडू शकतो. तोच पायरा काय आहे ते सांगण्यासाठी हा व्हिडिओचा तास. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा जो पायरा फिक्स झाला जी म्हणजे महाराष्ट्राची तमाम बैलगाडा शुकरांची लाडकी जोडी ती म्हणजे वेगाचा शेवट सर्जा, रणजित निंबाळकर सर आणि अभिजित भैया पवार यांचा जो काळीज आहे असं म्हटलं रॉग ठरणार नाही असा सर्जा आणि बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह राहुलभाई यांचा मथुर हा पायरा 100% फिक्स झाला आणि त्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नाना 99.9999% बघायला भेटणारच आहेत. आणि या क्षणाच्या निमित्त रणजित सरांची उणीव नक्कीच भासेल. त्यासाठी आपल्याला मैदानामध्ये अंकिताताई आणि अंकुरण दिसावी अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा उद्याच्या मैदानामध्ये पूर्ण व्हावी. म्हणजे बऱ्याच दिवसांपासून त्या मैदानात नाहीत, पण या आजच्या मैदानापासून ती इच्छा पूर्ण व्हावी असं एक माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, अजून बरेचसे पैरे म्हणजे घरणिकीचा राजा हा आपल्याला दिसणार आहे विठ्ठल नानांच्या दिवाण्यासोबत. म्हणजे जबरदस्त पायरा आहे. दिवाना आणि तेजा घरची गाडी पळायची, पण यावेळी दिवाण्या आणि घरणिकीचा राजा हा पायरा फिक्स झालेला आहे. तेजाचा पायरा अजून कळाला नाही आहे. त्यानंतर मित्रांनो, चिक्या कारोंडी एक्सप्रेस चिक्या जो आजच्या घडीला टॉपचा हत्यार आहे म्हणतो त्याला, असा कारोंडी एक्सप्रेस चिक्या आपल्याला रायफल 81 सोबत दिसणार आहे. मग प्रश्न राहतोय आपल्या सगळ्यांचा लाडका हिंद केसरी बकासूर ज्याला आपण म्हणतो तो कोणाबरोबर पळणार आहे. मित्रांनो, बरीचशी नावं घेत होती. म्हणजे कालपर्यंत काही जण चिक्या नाव घेत होती, काही तर घोटच्या सर्जासोबत सुद्धा नाव जोडायला लागलेत. पण मला असं वैयक्तिक वाटतं की हा एक धप्पा असणार आहे. मग हा जर धप्पा आहे म्हणजे बकासूर सोबत चिक्या तर नाहीच नाही. चिक्या जर रायफल 81 वर पळतोय तर मग घोटचा सर्जा पण नाही आहे. मग बकासूर सोबत कोण? तर 99.99% उद्या आपल्याला बकासूर सोबत हा पायरा जवळपास 99.99% फिक्स आहे. आपल्याला दिसेल हिंद केसरी चिमण्या. हो, हिंद केसरी चिमण्या, शाकीरभाई पठाणांचा हिंद केसरी चिमण्याच आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये बकासूर सोबत 99.99 दिसू शकतो. आणि राहिला काय 1% जो फरक त्यामध्ये आपल्याला लखनचे चान्सेस आहेत. म्हणजे गोडच्या सर्जापेक्षा 99% चिमण्या आणि राहिलेला 1% आपल्याला लखन दिसू शकतो बकासूर सोबत. म्हणजे हा दोन्ही पायऱ्यापैकी कोणीही जर पायरा असेल तर वादच नाही. गाडी टॉपची आहे, म्हणजे पायरा टॉपचा झाला आहे. म्हणजे चिमण्या आजच्या घडीला टॉपचा हत्यार आहे आणि त्याच्या जोडीला जर बक्या लागला तर मग काय नादच खुळाक होणार आहे. आणि जरी का आपल्याला चिमण्याच्या जागी जर बकासूर सोबत लखन जरी लागला तरी वाद नाही, कारण पेडगावचं हिंद केसरी मैदान बकासूर आणि लखननं गाजवलं होतं. मित्रांनो, पण जवळपास निश्चित झालेला पायरा हाच आहे जी सगळ्यांना आतुरता लागलेली असते की बकासूर सोबत कोण असेल. म्हणजे मी संध्याकाळपर्यंत अजून क्लिअर करतो, पण माझं जिथपर्यंत मत आहे तिथपर्यंत म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगतो की आमचे काही सूत्र सांगतात किंवा काही तुमचं जसं कळतं त्यानुसार तर आपल्याला 99.9999% उद्या मिळणार आहे बकासूर आणि हिंद केसरी चिमण्या ही जोडी पळताना बघणार आहे आपण सगळी. तुमच्या डोक्यात की हा पायरा कसा पळेल, हाच पायरा जर फिक्स झाला तर उद्या मैदान कसं गाजल ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्यापर्यंत काही वेगळी न्यूज आली असली तर ती पण कमेंट करून नक्की सांगा. पण माझी न्यूज फायनल असणार आहे, म्हणजे मी स्थिर असणार आहे बकासूर आणि चिमण्या या शब्दावर. जर काय बदल झाला तर मी सॉरी म्हणतो व्हिडिओ नंतर. काय बदल झाला तर माझ्या ह्याच्यात धप्पा पडला तर, पण माझं मत अजून पण बकासूर आणि चिमण्या 99.9999%. आणि गाडी कसं मैदान गाजवलं ते पण कमेंट करून नक्की सांगा. चालते तर राम राम.